योद्धा न्यूज मराठी। आज आषाढी एकादशी या एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस तसेच जे मानाचे आजचे वारकरी आहेत किंवा जे शेतकरी आहेत ते माने आणि त्यांच्या सौ असं एकत्रित या ठिकाणी पूजा चालू आहे। नैवेद्य दिला जातोय। आपण पाहतोय या ठिकाणी फळांचा नैवेद्य देखील दिलेला आहे। यानंतर या ठिकाणी आरती होईल आणि ही पूजा संपन्न होईल। एकूणच महाराष्ट्रातील सर्व भाविक सर्व भक्त मोठ्या संख्येनं पंढरपुरात आलेले आहेत आणि हे येत असताना मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं प्रत्येक जण परमेश्वराकडे साकडं घालतोय की हे परमेश्वरा सर्वांना सुखी आनंदी समृद्ध ठेव। आणि खरं मुख्यमंत्री महोदय देखील हीच प्रार्थना परमेश्वराकडे करतायत, विठुरायाकडे करतायत की माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना सुखी समृद्ध आणि आनंद ठेव। आपण पाहतोय आरतीसाठी अनेक भक्त देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आता विठुरायाच्या मूर्तीच्या समोर हे सगळे भाविक आपल्याला दिसत आहेत आणि आता आरती सुरू होते। खऱ्या अर्थानं आता आरतीला सुरुवात झालेली आहे। सर्वजण एकत्रित अशा आरतीच्या निमित्ताने या ठिकाणी टाळ्या वाजवत आहेत, आरती म्हणतायत। खऱ्या अर्थाने प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। पवित्र असं वातावरणामध्ये ही महाआरती या ठिकाणी होते आहे। खरोखरच याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा। खरोखरच आनंद सोहळा म्हटलं तर वारी असते। वारीमध्ये या ठिकाणी आज आपण आषाढी वारीमध्ये एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मंदिरामध्ये विठुरायाचं दर्शन घेत आहोत। खरं तर मुख्यमंत्री महोदय नतमस्तक होत आहेत, नमस्कार करत आहेत की माझ्या सर्व जनतेला सुखी ठेव, समाधानी ठेव, आनंदी ठेव। यानंतर पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी पूजन केले जाते। त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये आरतीसाठी अनेक भाविक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे बसून हात जोडून बसलेले आहेत। खरं तर या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून बरेचसे शेतकरी बांधव, कष्टकरी शेतकरी, कामगार, सर्व महिला पुरुष वृद्ध आबालवृद्ध सगळी मंडळी आहेत। यानंतर आता या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री महोदयांकडे हा पुष्पहार दिलेला आहे आणि तो पुष्पहार आता त्यांच्या सौंच्या गळ्यामध्ये अर्पण करतायत। त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी तुळशीचा जी माळ आहे किंवा हार आहे तुळशी वृंदावनाचा अर्थात ते देखील अर्पण करतायत। एकूणच हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।